हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या विक्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन बोलू इच्छितो. कॉंग्रॅच्युलेशन याच्यासाठी की तुम्ही 10वीच्या परीक्षेत चांगला सक्सेस मिळवलाय म्हणून, आणि तुम्हाला ऑल द बेस्ट सुद्धा बोलायचं मला. ऑल द बेस्ट याच्यासाठी की तुम्ही कॉमर्स ही फील्ड सिलेक्ट केलेली आहे आणि याच्यातून तुम्हाला खूप काही मिळणार आहे, आणि ते तुम्हाला खूप काही मिळवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. तर आज आपण पहिला लेक्चर घेत आहोत FYSCचा 11th स्टँडर्डचा, आणि आपला विषय आहे अकाउंटन्सी. हो, अकाउंटन्सी. पण अकाउंटन्सी या विषयाचं आपल्यासाठी नाव असणार आहे कोणता, ते म्हणजे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. ओके, तसं पाहायला गेलं तर या दोन टर्म्स डिफरंट आहेत, पण आपण या दोन्ही टर्म्स हळूहळू शिकणार आहोत. काही घाई नाहीये, आपल्याला सगळा कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. प्रत्येक कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. ओके, आपल्यासाठी हा सब्जेक्ट कम्प्लिटली न्यू आहे आणि आपण टप्प्याटप्प्याने त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. एक एक कन्सेप्ट व्यवस्थित डिटेलमध्ये समजून घ्यायचा आहे, आणि तो समजून तुम्हाला देण्यासाठी मी मदत करणार आहे. ठीक आहे, तर पहा, तुम्हाला द्यायचं लक्ष समोर, आणि आपण एक एक कन्सेप्ट बघूया हळूहळू कसे समजून घेता येईल. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण बघूया बुक किपिंग याच्याबद्दल. ठीक आहे, सो पहा, बुक किपिंग म्हणजे काय असू शकतं त्याच्याबद्दल बघूया. तर बुक किपिंग जनरली हे रिलेटेड आहे कशाबद्दल? रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासंदर्भात आहे बुक किपिंग. अच्छा, ठीक आहे. आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे बिझनेस आणि ट्रान्झॅक्शन या दोन शब्दांबद्दल. तर बिझनेस कशाला म्हणतात, मी इथे जस्ट तुमच्या माहितीसाठी इथे लिहित आहे. बिझनेस कशाला म्हणतात किंवा बिझनेस कोणता असू शकतो त्याच्याबद्दल माहिती आहे. आपण सगळ्यात छोटा किंवा आपल्याला समजेल असं एक्झाम्पल आपण घेऊया. तर समजून घेऊया आपण शॉपकीपर. म्हणजे शॉप चालवणार, तुमच्या आजूबाजूला किराणा मालाचे दुकान असतील, मेडिकल्स असतील, किंवा आणखीन छोटे मोठे गाले असणार जे काही ना काही ऍक्टिव्हिटी बिझनेसच्या संदर्भात करत असतात. तर बिझनेस काय असू शकतो याच्याबद्दल. तर शॉपकीपर आपण एक एक्झाम्पल घेऊया. तुमच्या एरियामध्ये असणारा दुकानदार, शॉपकीपर, खूप सारी ग्रोसरी ठेवलेली असते त्याने विकण्यासाठी. त्याने कुठून तरी खरेदी करून आणलेली आहे. कोणी होलसेलरनी त्याला दिलेली असेल, डिस्ट्रीब्युटरने दिलेली असेल, कंपनीने त्याच्यासाठी गुड्स दिलेले असतील. तो कस्टमर पर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. म्हणजे आधी त्याला परचेस करावं लागतं आणि नंतर तो सेल करणार आहे कस्टमरला. ओके, मग हे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी शॉपकीपर गरजेचं असतो. मग शॉपकीपरने हे सगळं करण्याचं काम तो करतोय. त्याचं जे काही या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत शॉपकीपरच्या, त्या बिझनेस आयटम मध्ये येतील. ओके, बट तरी सुद्धा ट्रान्झॅक्शन काय असणार आहे? ट्रान्झॅक्शन काय असणार आहेत बघूया. ट्रान्झॅक्शन म्हणजे म्हणूया ऍक्टिव्हिटीज. आता ट्रान्झॅक्शन म्हटल्यावर कोणत्या ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये असतील? तर ऍक्टिव्हिटीज असतात रिलेटेड टू सेल किंवा रिलेटेड टू परचेज. आताच मी तुम्हाला सांगितलं, शॉपकीपर हा बिझनेसमॅन आहे, छोटा बिझनेसमॅन समजूया. पण याला बिझनेस करायचा आहे, शॉप चालवायचा आहे, तर त्याला काही ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतात. परचेस करावं लागेल आणि मग कस्टमरला सेल करावं लागेल. मग आता परचेस करणार आणि सेल करणार या दोन ऍक्टिव्हिटी इम्पॉर्टंट आल्या याच्यामध्ये. या दोन्ही ऍक्टिव्हिटीजला किंवा या दोन्ही ऍक्टिव्हिटीशी संदर्भात जे काही करणार तो, ते सगळं असणार आहे ट्रान्झॅक्शन. तर मोस्टली ट्रान्झॅक्शन आपण इथे समजून घेण्यासाठी बोलणार आहोत. दोनच ट्रान्झॅक्शन. बाकी कोणते ट्रान्झॅक्शन असतात आणखी ते आपण पुढे शिकणारच आहोत. आताच कशाला त्याच्याबद्दल माहिती करून घेऊ. आपण जस्ट बघूया. एक सेल ट्रान्झॅक्शन, एक परचेस ट्रान्झॅक्शन. आता तुम्ही बघा, विचार करा आणि ठरवा की तुम्ही याच्यापैकी कोणतं ट्रान्झॅक्शन करता. ऍज अ कंझ्युमर तुम्ही दुकानात जाणार, दुकानात तुम्ही काहीतरी परचेस करणार, म्हणजे तुम्ही कोणतं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट करता? परचेस ट्रान्झॅक्शन. ओके, सेल करण्याचं ट्रान्झॅक्शन कोण करताय? शॉपकीपर. शॉपकीपर तुम्हाला सेल करतो, मग त्याचं हे ट्रान्झॅक्शन सेल ट्रान्झॅक्शन. म्हणजे असे वेगवेगळे ट्रान्झॅक्शन सारखे होत असतात. आता हे ट्रान्झॅक्शन, आता शॉपकीपर म्हटल्यावर शॉपकीपरच्या शॉपमध्ये दिवसाला तरी हजारो कस्टमर येत असतात. ओके, कोणी 1000 रुपीजचा माल घेईल, कोणी 10 रुपीजचा घेणार गुड्स, कोणी आणखीन जास्त व्हॅल्यूजचा घेईल.
पण हा अमाऊंटचा वेगवेगळा ट्रान्झॅक्शन आहे, पैशाच्या रूपातले ट्रान्झॅक्शन्स आहेत. आता हे सगळे ट्रान्झॅक्शन शॉपकीपर लक्षात ठेवू शकतो का? समजा त्याने सकाळी मॉर्निंगच्या वेळेस ए या पर्सनला 1000 रुपीजचा गुड्स दिला आणि ए नी सांगितलं की 1000 रुपीज मी तुला नंतर देतो म्हणून, नंतर पे करेन. आता शॉपकीपरने फक्त त्यावेळेस लक्षात ठेवलं मॉर्निंगला, आणि संध्याकाळी त्याच्या लक्षातच नाही राहिलं की ए ला आपण गुड्स सेल केला आणि तो आपल्याला 1000 रुपीज पे करणार आहे. मग आता हे जर लक्षातच नाही राहिलं तर मग हा लॉस कोणाचा? बिझनेसमॅनचा, शॉपकीपरचा. आता हा लॉस होऊ नये म्हणून याच्यावर प्रिकॉशन्स काय काय केलं पाहिजे शॉपकीपरने? येस, राईट, त्याने हे लिहून ठेवलं पाहिजे कुठेतरी, हो की नाही? त्याने जर हे ट्रान्झॅक्शन असं केलंय, उधारीचं ट्रान्झॅक्शन की नंतर देणार आहे आणि म्हणून त्याने विकलेलं आहे, तर मग असं हे ट्रान्झॅक्शन त्याला रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. मग हे लिहिलं पाहिजे. आता असे सगळे ट्रान्झॅक्शन लिहिणं गरजेचं आहे, हो की नाही? म्हणून असेच ट्रान्झॅक्शन काही कॅश देणारे पण असतात, काही उधारी मागणारे पण असतात, काही बोलतात आम्ही नंतर देतो, पण असे सगळे ट्रान्झॅक्शन शॉपकीपरला लिहून ठेवणं गरजेचं आहे. जरी शॉपकीपरने नाही लिहिले तरी त्याला क्रेडिट ट्रान्झॅक्शन तरी लिहिणं गरजेचं आहे, बाकी नाही लिहिले तरी. पण मोठे मोठे जे बिझनेस असतात, आपण एक छोटा एक्झाम्पल घेतलं, मोठे मोठे जे बिझनेस असतात त्यांना सगळे ट्रान्झॅक्शन लिहिणं गरजेचंच आहे. कारण त्यांना पुढे कळणार आहे की आपण दिवसातून किती ट्रान्झॅक्शन केले, महिन्याभरातून किती केले, वर्षभरातून किती ट्रान्झॅक्शन केले, आणि त्या ट्रान्झॅक्शनचा त्यांना कम्प्लीट आढावा घेता येतो. ओके, सो म्हणून ट्रान्झॅक्शन लिहिणं इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणूनच इथे म्हटलेलं आहे रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. मग बिझनेसच्या रिलेटेड जे काही ट्रान्झॅक्शन लिहिण्याचा भाग येतो त्याला आपण म्हणणार आहोत बुक किपिंग. ठीक आहे, सो बुक किपिंग इज रिलेटेड टू रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, अच्छा. मग आता हे ट्रान्झॅक्शन आपण म्हटलं की हे परचेस किंवा सेल, तुम्ही परचेस करता दुकानात जाऊन, परचेस केल्यानंतर तुम्ही जे गुड्स घेतल्यानंतर ते देता ते काय असतात? पैसे असतात. तुम्ही पैसे देता की आणखीन काही देता? तुम्ही एखादी वस्तू घेणार आहे, दुकानदार म्हणला मी आणखीन दुसरी वस्तू तुला परत रिटर्न देतो, असं बोलले तर चालेल का? दुकानदार आपल्याला तिथून हाकलून टाकेल. आपल्याला काय करायचं आहे? परचेस करायचं म्हणजे दुकानदाराला त्याच्या बदल्यात काय हवंय? पैसे हवे. पैसे देणार तर तुम्हाला वस्तू मिळणार, आणखीन तुम्ही काय देण्याचा प्रयत्न करणार तर दुकानदार घेणार नाही. सो म्हणूनच आपण काय म्हणतोय की हे सगळे ट्रान्झॅक्शन जे होणार ते पैशाच्या रूपात होणार. इन्व्हॉल्व्स मनी, पैसा इम्पॉर्टंट आहे, आणि किंवा मनीच्या वर्थ मध्ये होणार. जसं की आपण सर्व्हिसेस म्हणू शकतो. तुम्ही डॉक्टरकडे जाणार, डॉक्टर तुम्हाला चेक करणार आणि त्याचे चेक करणाऱ्या सर्व्हिसचे तो पैसे घेणार. तर इथे काय म्हणणार आपण? वर्थ ऑफ मनी, पैशाच्या स्वरूपात त्यांनी किंमत घेतली. ओके, सो काही असे आपण म्हणू शकतो हे सगळे ट्रान्झॅक्शन पैशाच्या स्वरूपात असणार आहे. ओके, सो म्हणून बुक किपिंग मध्ये असे सगळे ट्रान्झॅक्शन लिहिले जातात जे पैशाच्या स्वरूपात असतील. ओके, सो इन्व्हॉल्व्स मनी अँड मनीज वर्थ. ठीक आहे, आता हे सगळं लिहिणं का गरजेचं आहे? या सगळ्या ऍक्टिव्हिटीज, हे सगळे ट्रान्झॅक्शन लिहिणं का गरजेचं आहे? किंवा बुक किपिंग, बुक रेकॉर्ड करणं का गरजेचं आहे? वाय, का लिहायला पाहिजे? बघा आता इथे आपण बघूया. इम्पॉर्टंट इन टेकिंग डिसिजन, काही डिसिजन्स घ्यावे लागतात, त्याच्यासाठी हे गरजेचं आहे. समजा उद्या कोणी, समजा ए हा पर्सन आहे, त्याने ठरवलं की आपण एक छोटासा कुठेतरी गाडी लावूया जिथे भाजी वगैरे विकता येईल किंवा आणखीन छोट्या मोठ्या वस्तू इथे विकता येतील ज्या लोकांना हव्या. तर हे तिथे लावल्यानंतर त्याला महिन्याभरानंतर रिझल्ट काय मिळाला पाहिजे? की आपल्याला ते सगळं केल्यानंतर, गाडी लावल्यानंतर महिन्यानंतर प्रॉफिट झाला का, लॉस झाला का? प्रॉफिट झालाय तर आपण पुढे बिझनेस कंटिन्यू करायचा का? लॉस झालाय तर बिझनेस पुढे कंटिन्यू करायचा की सोडून नवीन चालू करायचा? म्हणजे याचा अर्थ हा, शेवटी सगळ्या बिझनेस मधून आपण कशाचा विचार करणार? प्रॉफिट मिळतोय का? ओके, बिझनेस पुढे कंटिन्यू करायचा की नवीन काहीतरी करायचं, हे आपल्याला कळतं. सो म्हणून डिसिजन, हे सगळे डिसिजन, निर्णय घ्यावे लागतात. म्हणजे डिसिजन टेकिंग जे आहे, टेकिंग डिसिजन, निर्णय घेण्यासाठी गरजेचं आहे बुक किपिंग. लिहिलेल्या सगळ्या ट्रान्झॅक्शन आपल्याला एंडिंग नंतर, म्हणजे महिना संपल्यानंतर म्हणा किंवा इयर संपल्यानंतर म्हणा, आपल्याला कळणार की आपण घेणारे डिसिजन जे आहोत इथून पुढे ते आपल्याला कसे घ्यायला हवे. समजा इथे म्हटलं आपण की ए ला आपण 1000 रुपीजचा क्रेडिट दिला होता, तो बोला मी नंतर देतो, तो त्याने काय महिनाभर आपल्याला तोंड दाखवलं नाही. म्हणजे आपल्याला काय निर्णय घ्यावा लागेल की परत ए ला आपण माल विकणार नाही.
कॅशवर विकू, पण क्रेडिटवर नक्कीच नाही विकणार. मग हा डिसिजन घेतला की याच्या अगेन्स्ट की आपण काय करू शकतो. मग आता हे लिहिलेलं ट्रान्झॅक्शन मिळालंय म्हणून हे पॉसिबल आहे, हो की नाही. सो असे ट्रान्झॅक्शन लिहिणं म्हणजे बुक किपिंग, आणि बुक किपिंग करणं गरजेचं आहे कारण वेगळ्या पद्धतीचे डिसिजन घेता येतात. असे डिसिजन कशाबद्दल असतात, आपल्याला बिझनेसमध्ये प्रॉफिट झाला का, आपल्याला बिझनेसमध्ये लॉस झाला का हे शोधायचं असतं. आपल्याला बिझनेसमध्ये कंटिन्युटी ठेवायची आहे का, बिझनेस असाच सुरू ठेवायचा का, की आपण वेगळं काहीतरी करायला हवं. आपल्याला बाबा ते जमत नाहीये हे कळेल, लॉस झाला तर समजणार आपल्याला नाही जमत येते, आपण दुसरं काहीतरी करूया हे कळणार ना आपल्याला. किंवा आपल्याला जर प्रॉफिट झाला तर आपल्याला ते जमत आहे म्हणजे आपण ते आणखीन बिझनेस पुढे कंटिन्यू करू शकतो हे आपल्याला समजणार. म्हणजेच या सगळ्या डिसिजनशी रिलेटेड असणार आहे आपली रेकॉर्ड केलेले ट्रान्झॅक्शनच्या ऍक्टिव्हिटीज, आणि त्यालाच आपण म्हणणार आहोत बुक किपिंग. तर या टर्म बद्दल आपण आणखीनही पुढे जाणून घेणारच आहोत, पण थोडक्यात इंट्रोडक्शन की आपल्याला माहिती असली पाहिजे, ही माहिती मी तुम्हाला बुक किपिंगची इथे दिलेली आहे. ठीक आहे, आता आपण थोडं पुढची आणखीन वेगळी माहिती इथे घेणार आहोत. ठीक आहे, आपण पुढे पाहणार आहोत इव्हॉल्युशन ऑफ अकाउंटिंग. ओके, सो इव्हॉल्युशन म्हणजे पास्ट मध्ये कशा पद्धतीने अकाउंटिंगला सुरुवात झाली होती. डायरेक्ट अकाउंट सुरुवात झालं नाहीये, म्हणजेच काहीतरी हिस्ट्री असणार आहे अकाउंटिंग बद्दल. आता डायरेक्ट 21व्या शतकात अकाउंट हा विषय आपल्या समोर आलाय, तो काय डायरेक्ट सुरू नाही झालाय, काहीतरी त्याला हिस्ट्री बॅकग्राऊंड असणार आहे. तो बॅकग्राऊंड आपण बघूया नक्की काय असणार. इन इंडिया ड्युरिंग द चंद्रगुप्ता मौर्य श्रीकांत, हे नाव तुम्ही ऐकलं असेल हिस्ट्रीमध्ये, जर तुम्हाला हिस्ट्रीमध्ये झालं असेल. जे किंग्स आधी होते इंडियामध्ये त्याच्यामध्ये चंद्रगुप्ता मौर्य होते. याच्या पिरियडमध्ये आपल्याला सांगतात की त्याच्या दरबारामध्ये एक मंत्री होता ज्याचं नाव होतं कौटिल्य, मिनिस्टर कौटिल्य. तर या मिनिस्टर कौटिल्याने एक बुक लिहिलं, त्यांचे सगळे त्यांच्या राज्यातले कारभार वगैरे पाहिले, कशा प्रकारे ऍक्टिव्हिटीज होत आहेत त्या पाहिल्या, आणि त्याच्यावर त्या नीट चालाव्या म्हणून त्याने एक बुक लिहिलं, ज्या बुकचं नाव होतं अर्थशास्त्र. अर्थशास्त्र या बुकवर त्यांनी लिहिलं अर्थशास्त्र. ठीक आहे, ज्याला आपण आता सध्या इकॉनॉमिक्स म्हणतो. तर त्याने मिनिस्टर कौटिल्याने अर्थशास्त्र हे बुक लिहिलं. ठीक आहे, आणि या बुकमध्ये काही ट्रान्झॅक्शन सापडतात जे रिलेटेड आहेत अकाउंटिंगशी. तर या बुकमध्ये ट्रान्झॅक्शन्स काही अकाउंटिंगचे आहेत, त्याच्याबद्दल त्यांचा रेफरन्स सापडतो कशाबद्दल, अकाउंटिंग बद्दल. सो आपण बोलतोय की इंडियामध्ये चंद्रगुप्ता मौर्य हा राजा होऊन गेला, त्या राजाच्या दरबारामध्ये एक मिनिस्टर होता कौटिल्य, आणि त्याने अर्थशास्त्र पुस्तक लिहिलं होतं, आणि त्यांनी लिहिलेल्या अर्थशास्त्र पुस्तकामध्ये काही रेफरन्स सापडतो अकाउंटिंग बद्दल. नंतर या अकाउंटिंग रेफरन्सचा एक नवीन नाव चेंज करून त्यांनी लिहिला देशी नामा. काय म्हटलं, देशी नामा, की त्यांनी चेंज केलं नामकरण आणि त्याचं नाव चेंज करून दिलं देशी नामा. अकाउंटिंग बद्दल जे काही रेफरन्स होते त्याच्याबद्दल देशी नामा असं लिहिलं. ठीक आहे, आणखीन काही आपल्याला बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन मिळते आहे. इन अर्लियर टाइम ऑफ सिव्हिलायझेशन, ज्यावेळेस सिव्हिलायझेशन सुरू होत होती. ओके, सो अकाउंटिंग डन बाय एजंट, त्यावेळेस एजंट अकाउंटिंग करायचे. कोण एजंट, असे एजंट जे प्रॉपर्टीशी रिलेटेड काम करायचे. आता प्रॉपर्टी कोणाची असायची त्यावेळेस माहितीये का, ओनली वेल्दी पीपल, जे श्रीमंत लोक असायचे त्यांची मोठी मोठी प्रॉपर्टी असायची, आणि त्यांच्या प्रॉपर्टीचे कामकाज त्यांना सांभाळायला दिले जायचे एजंट्स लोकांना. आणि ते एजंट्स लोक ते सांभाळण्यासाठी स्वतःच्या पद्धतीने ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे. मग त्यांनी अकाउंटिंग त्यावेळेस केलं एजंटनी. जे एजंट होते कोणाचे, वेल्दी पीपल्सचे, त्यावेळेसच्या वेल्दी पीपल्स, त्यांची प्रॉपर्टी असायची, त्यांचे त्या प्रॉपर्टीशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन जे आहेत ते रेकॉर्ड केले जायचे, अकाउंटिंग डन केली जायची एजंट. मग त्याच्यामध्ये त्यांनी डेबिट ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन, वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले. आता याच्याबद्दल आपण पुढे माहिती घेणारच आहोत, डेबिट क्रेडिट वगैरे. सो हे सगळं झालं कधी, 12th सेंचुरीमध्ये. कधी, 12th सेंचुरीमध्ये. त्याच्यानंतर 1494 म्हणजे जवळजवळ 15व्या शतकात, 15th सेंचुरीमध्ये काय सांगितलंय बघा, इटालियन मर्चंट त्याचं नाव आहे लुकाजी बार्गो फॅसिल. आता या इटालियन मर्चंटनी काय केलं, तर त्यावेळेस आधी पिरियड जाणून घेऊया आपण. 1494 म्हणजे 15th सेंचुरीच्या नियर बाय. त्या पिरियडमध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं होतं. हिस्ट्रीमध्ये तुम्हाला झालं असेल लास्ट इयरला किंवा त्याच्या आधी झालं असेल. इंडस्ट्रियल रिव्होल्युशन कुठे झालं, युरोपमध्ये. त्यावेळेस इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं आणि खूप साऱ्या इंडस्ट्रीज क्रिएट झाल्या. प्रोडक्शन आणि ऍक्टिव्हिटीज खूप हायर लेवलवर इन्क्रीज झाल्या.
आणि त्याच्यामुळे नवीन बिझनेसचे फॉर्म क्रिएट झाले, ज्याला कंपनी असं म्हणतात, कंपनी फॉर्म, ज्याला जॉईंट स्टॉक कंपनी असंही म्हटलं जातं. मग हे कंपनी फॉर्म चालू झाले आणि त्याच्यानुसार खूप साऱ्या फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज रेकॉर्ड करणं गरजेचं होतं आणि ते सहज शक्य होत नव्हतं. म्हणून त्यावेळेस इटालियन मर्चंटनी स्वतःच्या सोयीसाठी त्यांनी ट्रान्झॅक्शन्स लिहायला सुरुवात केली आणि जे ते त्यांनी ट्रान्झॅक्शन्स लिहिले ते डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम प्रमाणे होते. डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम. आता ही डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम आपण स्टडी करणार आहोत, पुढे आपल्याला येणारच आहे. आपण सिंगल एंट्री बुक किपिंग सिस्टम आणि डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम याच्याबद्दल पाहणारच आहोत. पण ही अकाउंटिंगशी रिलेटेड आहे, सध्या एवढं जाणून घ्या. मग त्या इटालियन मर्चंटने त्यावेळेस एवढे सारे ट्रान्झॅक्शन कसे रेकॉर्ड करायचे म्हणून त्याने स्वतःच्या सोयीसाठी डबल एंट्री बुक सिस्टम सुरू केली आणि मग ते पुढे आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर हे कधी झालं? 15व्या शतकामध्ये. ठीक आहे. जॉईंट स्टॉक कंपनी वगैरे चालू झाल्या. आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनी सुरू केली होती इंडियामध्ये ट्रेड करण्यासाठी. माहिती आहे का? आठवत आहे? येस, ईस्ट इंडिया कंपनी. म्हणजे तेव्हापासून तो कंपनी फॉर्म चालू झाला होता. ठीक आहे. सो इथे कंपनी फॉर्म चालू झाल्यावर ट्रान्झॅक्शन खूप इन्क्रीज झाले आणि म्हणूनच ते रेकॉर्ड करणं गरजेचं झालं. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो आताच्या सेंचुरीच्या संदर्भात, 19th सेंचुरी किंवा 20th सेंचुरीमध्ये, की आता आपल्याला पाहता येतं की अकाउंटिंग कशा पद्धतीने आहे. अकाउंटिंग हा एव्हरी बिझनेसचा एक मेन पार्ट आणि हिस्सा होऊन गेलेला आहे. जिथे पैशाशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन येतात, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन येतात, तिथे रेकॉर्ड करणं आलं आणि जिथे रेकॉर्ड करणं आलं तिथे अकाउंटिंग आली. म्हणून अकाउंटिंग हा एक अविभाज्य घटक बनलेला आहे प्रत्येक बिझनेसचा आणि ते रेकॉर्ड करणं प्रत्येकासाठी आता गरजेचं आहे. ओके. तर आपण माहिती घेतली इथे इव्हॅल्युएशन ऑफ अकाउंटिंग, की अकाउंटिंग कसं इव्हॅल्युएट झालं, कसं आतापर्यंत ही टर्म कशी पुढे आलेली आहे अकाउंटिंगची, ते थोडक्यात जाणून घेण्याचा आपण प्रयत्न इथे केलेला आहे. तर थोडीशी बेसिक माहिती आणि अकाउंटिंगची इव्हॅल्युएशन याच्याबद्दल आपण इथे पाहिलेलं आहे. आजचा व्हिडिओ आपण जरा एवढाच बनवूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण थोडं आणखीन पुढचं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर आजच्या व्हिडिओतला नक्कीच तुम्हाला कळलं असेलच, हे सगळं आपल्यासाठी नवीन आहे. आपण ट्राय करूया मॅक्झिमम व्यवस्थित समजून घेण्यासाठी. ही तर जस्ट इन्फॉर्मेशन होती की कशा पद्धतीने बुक किपिंग किंवा अकाउंटिंग आपल्या समोर पुढे येत आहे, त्याची आधीची बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन जे आपल्याला त्यांनी इथे प्रोव्हाइड केलेली आहे. आय होप तुम्हाला ही नक्कीच समजली असेलच. आपण आता भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या. तुम्हाला जर काही शंका वगैरे असतील, डाऊट असतील, तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता, नोट करून ठेवू शकता. ठीक आहे. मी नक्कीच त्याच्यावर तुम्हाला आन्सर करेन. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर. आणि हा आपला चॅनल लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ सुद्धा लाईक करा, शेअर करा. ओके. थँक्यू एव्हरीवन. टेक केअर.